नमस्कार, मी प्रियांका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा अनेक भाविकांमध्ये रुजलेली आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जानेवारीला पहाटेपासूनच मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. यामध्ये श्री सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी आणि बाबुलनाथ मंदिरांचा विशेष समावेश असतो. या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी लाखोंच्या घरात पोहोचते. विशेषतः श्री सिद्धिविनायक मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय सगळं घडतंय तिकडे? तर आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मुंबईच्या प्रमुख मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ही झालेली आहे. त्यामध्ये श्री सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी आणि बाबुलनाथ मंदिर यांचा विशेष समावेश आहे. या मंदिरांमध्ये भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. वर्षाचा पहिला दिवस हा चांगला जावो, देवाचा आशीर्वाद आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी घेऊ, अशी एक भावना अनेक भक्तांमध्ये असते. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये गर्दी दिसून येते. श्री सिद्धिविनायक मंदिराचं हे थेट दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात तिथे भाविकांची गर्दी झालेली दिसून येते. आजच्या वर्षातली ही पहिली आरती तिथे सुरू झालेली आहे. वर्ष चांगलं जावं, सुखाचं जावं, भरभराटीचं जावं यासाठी देवाकडे प्रार्थना करणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरांमध्ये गर्दी करतात आणि देवाचा आशीर्वाद वर्षभर आपल्यावर राहावं, वर्ष चांगलं जावं यासाठी 1 जानेवारीला मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये गर्दी होते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच मंदिरांमध्ये दर्शनासाठी झालेली ही गर्दी आपण बघतोय. नवीन वर्षाची सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीने व्हावी, सुखाचं हे नवीन वर्ष जावं यासाठी पहिल्याच दिवशी देवदर्शनाची परंपरा ही अनेक भक्तांनी अजूनही जपली आहे. मोठ्या प्रमाणात हे भाविक भक्त मंदिरांमध्ये जातात. पहिल्या दिवशी नवीन वर्षाची आपली सुरुवात देवदर्शनाने केल्या जाते. तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली आहे. मंदिराची ही थेट दृश्य खास न्यूज 18 नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण पाहतोय मुंबईकरांनी गर्दी केली आपल्या लाडक्या बाप्पा सिद्धिविनायक महाराजांच्या दर्शनासाठी. आपण सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो. हजारोंच्या संख्येने सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मुंबईकर गणेश भक्त जो आहे सिद्धिविनायक मंदिराची इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण इथे पाहू शकतो सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यामध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी आलेले आहेत. सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येने गणेश भक्त आलेले आहेत. आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी लाखोंच्या संख्येने गणेश भक्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतात. आज कुठली अंगारक संकष्ट चतुर्थी नाही तरी देखील मोठ्या संख्येने गणेश भक्त आपल्या गणपतीच्या दर्शनाला इथे येत असतात. आज आपण इथे पाहतोय की पहाटे मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि असं असताना देखील मध्यरात्रीपासूनच गणेश भक्तांनी दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिराच्या इथे त्यांनी यायला सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत येऊ लागलेले आहेत. आणि आता आपण पाहतोय की मुंबई महापालिका निवडणुकीची देखील रणधुमाळी एकीकडे सुरू आहे. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सिद्धिविनायक मंदिरामध्ये येत आहेत. आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो. वर्षाची पहिली सुरुवात जी आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनाने व्हावी अशी इच्छा सर्व मुंबईकरांची आहे. त्यावेळी मुंबईकर मोठ्या संख्येने दरवर्षी न चुकता सिद्धिविनायक महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आपण जे पाहतो सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फुलांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी फुलांची आरास जी आहे ती करण्यात आली आहे. जशी अंगारक संकष्ट चतुर्थीला करण्यात येते तशी ही अंगारक संकष्टी नसताना देखील इथे गणेशोत्सव जे आहे ते फुलांनी सजवण्यात आलेला आहे. गणेश भक्तांनी देखील मोठी रीत जी आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे लावलेली आहे. आज दिवसभरात अशीच गणेश भक्तांची रेलचेल जी आहे या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.